नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल थिटा लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. आज आपण युनिट नंबर 11ला सुरुवात करत आहोत. फिगर ॲनालिसिस. या अगोदरचे युनिट नंबर 1 टू युनिट नंबर 10 या सगळे आपल्या या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. सर्वांनी ते बघून घ्यायचे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. कन्सेप्ट काय बघा. क्वेश्चन्स आर बेस्ड अपॉन फिगर इन दिस सब टॉपिक. इट इन्क्लूड्स द फॉलोइंग सब टॉपिक्स. चला, यामध्ये पहिला सब टॉपिक आहे फिगर कम्प्लिशन. नंतर आहे सेकंडचा फोल्डेड फिगर. थर्ड नंबर आहे हिडन फिगर आणि फोर्थ नंबर आहे आयडेंटिकल फिगर. ठीक आहे, सब टॉपिक आहे त्यामधला फर्स्ट सब टॉपिकला आपण सुरुवात करूयात. फिगर कम्प्लिशन. फिगर कम्प्लिशनमध्ये अजून एक सब टॉपिक आहे कम्प्लिशन ऑफ स्क्वेअर फिगर. ठीक आहे, कम्प्लिशन ऑफ स्क्वेअर फिगर करतोय आपण. त्यामध्ये इंट्रोडक्शन बघा. इन दिस टाईप ऑफ क्वेश्चन अ स्क्वेअर इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. एक स्क्वेअर दिला असेल तो 4 पार्टमध्ये डिवाइड असेल. त्यामध्ये ॲक्च्युअल काहीतरी फिगर असेल. परत समटाईम्स अ सर्कल ऑर अ ट्रायंगल ऑर हेक्झागॉन इट इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. कधी कधी तुम्हाला सर्कल किंवा ट्रायंगल हेक्झागॉन म्हणजे 6 बाजू असणाऱ्या एक फिगर, जॉमेट्रिकल फिगर. देअर ऑफ 3 ऑफ द पार्ट्स include some structure and the fourth part is empty. By observing and studying the pattern of structure in this structure in the fourth part is to be found out from the answer choices. The whole figure appears symmetrical by completion of fourth part. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 4 पैकी 3 पार्ट दिले असतील, फोर्थ पार्ट दिलेला नसेल तर फोर्थ पार्ट ऑब्झर्विंग करून तुम्हाला ॲन्सरमधून तो 4 पैकी 1 शोधायचा आहे. आणि तो शोधल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तो तिथे ॲक्च्युअल फिगरमध्ये ठेवाल तर तुम्हाला काय येईल, कम्प्लिशन फिगर झाली असेल तुम्हाला ते असं लक्षात येईल. ठीक आहे, टिप बघा. द इंडिकेट 4 पार्ट ऑफ स्क्वेअर बाय लेटर्स ABCD. देअर इज अ रिलेशन सच ॲज मिरर इमेज, वॉटर रिफ्लेक्शन, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज रोटेशन अमॉंग दीज 4 टाईप. ठीक आहे, तर त्यामध्ये 4 पार्टमध्ये काय आहे माहिती आहे का, जो फोर्थ पार्ट तुम्हाला सापडायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की एकतर मिरर इमेज दिले असतील त्या, किंवा त्यानंतर वॉटर रिफ्लेक्शन असू शकतं, किंवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेशन असू शकतं प्रत्येक फिगरचं. त्यानुसार तुम्हाला फोर्थ पार्ट काय करायचं आहे, शोधायचं आहे. ठीक आहे, चला ॲक्च्युअल मॉडेल क्वेश्चनला सुरुवात करू. इंट्रोडक्शन बघा. इन दिस क्वेश्चन बिलो one figure is given to the left side. Its one part is incomplete. Choose the correct alternative from the answer figure given to the right side. So the incomplete figure may be completed without changing its direction. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला एक फिगर दिलेली आहे, क्वेश्चन फिगर. त्यामधला हा फोर्थ पार्ट काय झाला, इथे त्यांनी एम्प्टी दिला आहे, म्हणजेच तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, आता तुम्ही या 2 फिगरचा जर विचार केला किंवा सगळ्याच फिगरचा विचार करा. ठीक आहे, हा डार्क जो पार्ट आहे हाफ सर्कलचा किंवा 90% सर्कलचा, तो इथे कुठे लेफ्ट हँड साईडला आहे. नंतर तो टॉपच्या राईट हँड साईडला गेला, लेफ्ट हँड साईडला गेला, नंतर टॉपच्या राईट हँड साईडला गेला. ठीक आहे, तर राईट हँड साईडला गेल्यामुळे आपण आता इथे आपल्याला तो खालच्या साईडला लेफ्ट हँड साईडला पाहिजे. ठीक आहे, तर असा ही फिगर त्यात मॅच होत नाही, ही सुद्धा फिगर मॅच होत नाही. या 2 फिगर मॅच होतात. आता या 2 फिगरमध्ये अजून डिफरन्स करण्यासाठी ही बघा, इथे एक्स बनतोय. हा जर असे तुम्ही तयार केलं तर एक्स बनतो. इथे पण काय बनला पाहिजे, एक्स बनला पाहिजे. म्हणजे तुम्हाला असा ट्रायंगल पाहिजे की जो अपवर्ड साईडला असलेला पाहिजे. आता हा अपवर्ड साईडला नाही म्हणून ही पण फिगर कट होईल. म्हणजे 3rd नंबरची फिगर काय तुमची, इथं आन्सर फिगर आहे. एक अशा पद्धतीने तुम्ही त्याला चेक करू शकता. किंवा दुसरी मेथड अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, या ज्या 2 फिगर आहेत, ही फिगर आणि ही फिगर एकमेकांच्या काय आहेत, मिरर इमेज आहेत. या मिरर इमेज असल्यामुळे तुम्हाला या फिगरची मिरर इमेज जर तुम्ही शोधली तर लगेच तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही शोधू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲन्सर तुमचा एकच येणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. आता एक सर्कल दिला आहे, सर्कलमधला एक पार्ट मिसिंग आहे. ठीक आहे, तर ती जे सिम्पल आहे तसं तर मिरर इमेज पण आहे, पण फर्स्ट सिम्पल काय आहे, हा डार्क सर्कल जो दिसतोय, डार्क डॉट दिसतोय, तो पहिले इथे लेफ्ट साईडला आहे, तर इकडे कुठे गेला, राईट साईडला गेला. ठीक आहे, आता इथे हा सर्कल ओपन सर्कल आहे, म्हणजे डार्क केलेला नाही आहे, आणि तो कुठं जाईल, राईट हँड साईडला जाईल. आता एकतर ओपन सर्कल ॲन्सर फिगरमध्ये फक्त ऑप्शन नंबर फर्स्टलाच आहे, यापैकी कोणालाही नाही आहे, म्हणून हे ऑप्शन नसणारच आहेत. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट तुमचा काय करेक्ट आहे. आणि हा जो प्रश्न आहे 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे, तर अशा तुम्ही पद्धतीने लक्षात ठेवू शकता, याला काही जास्त अवघड नाही आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. आता 3 बघत असताना ही इथं दोन्ही जर आपण विचार केला तर हे मिरर इमेज आहेत एकमेकांच्या. ठीक आहे, मिरर इमेज असल्यामुळे आपल्याला हा हार्ट असाच पाहिजे. हार्टचं पोझिशन कशी चेंज झाली पाहिजे, कारण तो हार्ट दोन्हीकडून सारखा दिसतोय. म्हणून ही मिरर इमेजमध्ये लेफ्ट राईट चेंज झाल्यानंतर तो जसाच तसा दिसेल, काही वेगळा दिसणार नाही.
म्हणून हा जो अपवर्ड डाऊन साईड चेंज झाला आहे तो पण नाही होणार. त्यानंतर हा लेफ्ट टू राईट वेगळाच चेंज झाला आहे, हा पण होणार नाही. या दोन्हीपैकी एक फिगर असेल ती. आता दोन्हीपैकी एक फिगर म्हटल्यानंतर हा जो असा इकडे ॲरो गेला आहे ना तो असा इकडे येईल. ठीक आहे, तर दोन्ही फिगरमध्ये तेच आहे. पण जो तुमचा फ्लॅग दिसतोय तो वरचा फ्लॅग जो दिसतोय तर हा फ्लॅग नाही आहे. तो कोणता फ्लॅग आहे? हा आहे. म्हणून 2 नंबरची फिगर काय इथं आन्सर फिगर होईल. आणि तुमचा 2017चा हा पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये कम्प्लिशन ऑफ फिगरमध्ये क्वेश्चन सोडवायचे आहेत. आता यावरती तुम्हाला डिपेंड एक्सरसाइज 11.1 आहे, ती 11.1 सगळ्यांनी सोडून घ्या. 11.1 सोडत असताना काही डिफिकल्टीज येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही मेसेज करून मला विचारू शकता. ठीक आहे, आता यानंतर लगेच सेकंड पार्ट आहे कम्प्लिशन ऑफ जॉमेट्रिकल स्ट्रक्चर. यामधलाच सब टॉपिक जो फर्स्ट घेतला आपण आणि सेकंड सब टॉपिक लगेच कम्प्लिशन ऑफ जॉमेट्रिकल फिगर. यामध्ये इंट्रोडक्शन बघा. इन दिस टाइप अँड इनकम्प्लीट फिगर or a part of geometrical structure is shown in the question, the remaining part of figure is to be found out from the given answer choices by joining the part to the question figure. The question figure is completed. म्हणजे 3 पार्ट दिले असतील, चौथा पार्ट इनकम्प्लीट असेल आणि तुम्ही चौथा पार्ट जोडल्यानंतर ती फिगर काय होईल? कम्प्लीट होईल. अशा प्रकारे त्यात क्वेश्चन असतील. म्हणजे क्वेश्चन सारखेच जवळपास, फक्त इथे जॉमेट्रिकल स्ट्रक्चर आहे तिथं अगोदर वेगळे होते, थोडेसे सर्कल वगैरे आले होते तिथे. द शेप डायरेक्शन ऑफ द लाईन्स, their positions etc should be taken into consideration. Complete the figure by drawing with pencil. The figure may appear as complete square or circle or triangle. The new part formed by reassemble one of the answer choices. म्हणजे तुम्हाला तर काय करायचं आहे, जी फिगर दिलेली इनकम्प्लीट ती फिगर तुम्ही काय करू शकता, अगोदर पेन्सिलने जर तुम्ही स्केच कंप्लीट केलं ते तर तुम्हाला ती आन्सर चॉईसची फिगर जी ती लगेच कळून पडेल. म्हणजे तुम्हाला काही जास्त डोकं लावायचं काम पडणार नाही. ठीक आहे, मॉडेल क्वेश्चन घेऊया. त्यामध्ये मॉडेल क्वेश्चन काय आहेत बघा. क्वेश्चन फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग फिगर बाय चूजिंग द करेक्ट आन्सर फिगर. ठीक आहे, चूज करायचं तुम्हाला. आता ही जी फिगर आहे ॲक्च्युअल, तर ही फिगर तुम्हाला सिम्पल कंप्लीट करायची. कंप्लीट करण्यासाठी फक्त इथे तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे बघा. आता माझ्याकडे इथे व्यवस्थित लाईन ड्रॉ होणार नाही, पण तुम्ही तुमच्या पेन्सिलने तुमच्या पुस्तकामध्ये करू शकता. ठीक आहे, तर ही जो लाईन ड्रॉ केल्यानंतर हे जे 2 पार्ट आहेत, ठीक आहे, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, याला जुळणारी फिगर चेक करायची, कारण सगळ्याच फिगर तशात. आता हा सर्कल पार्ट वरती नाही म्हणून ही फिगर तर कॅन्सलच होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर हा पार्ट छोटा आहे आणि हा पार्ट एकदम मोठा झाला म्हणून ही फिगर पण काय होऊन जाईल? कट होऊन जाईल, लेफ्ट होऊन जाईल. त्यानंतर याच पार्टचा विचार केला तर इथे पण हा चुकीचा आहे म्हणून ही पण काय होऊन जाईल? लेफ्ट होऊन जाईल. ऑप्शन फक्त थर्ड बाकी आहे. आणि थर्डमध्ये बघा, हा जो पार्ट आहे आणि हा वरचा पार्ट आहे, दोन्ही सेम आहेत आणि फिगरसुद्धा आपली कम्प्लिटेड दिसते आपल्याला. ठीक आहे, तर जो आन्सर फिगर आहे 3 नंबरची काय तुमची कंप्लीट करणारी फिगर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 काय करेक्ट येते. आलं लक्षात? अशा पद्धतीचे प्रश्न असतील, जास्त काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न इथे येणार नाही. फक्त तुम्हाला फिगर कंप्लीट करायची असेल किंवा मिरर इमेज शोधायची असतील किंवा अशाच प्रकारचे प्रश्न त्यामध्ये येतील. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज 11.2 सोडवायची आहे. चला, तर एक्सरसाइज 11.2 इथं तुम्ही सोडून घ्याल. त्याच्यानंतरचा एक टॉपिक आपला तो लगेच आपण इथे घेणार आहोत. जो सब टॉपिक सेकंड नंबरचा आहे तो आहे आपला फोल्डेड फिगर. तो फोल्डेड फिगर आपण लगेच घेणार आहोत. कोणी व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण टॉपिक समजून जाईल. ठीक आहे, आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला फिगर ॲनालिसिस. ठीक आहे, आपल्या थिटा लर्निंग प्लॅटफॉर्म यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा. चला, फिगर ॲनालिसिस सेकंड नंबरचा सब टॉपिक आहे फोल्डेड फिगर्स. आता ज्यावेळेस आपण एखादा रुमाल असेल स्क्वेअर टाईपमध्ये त्याच्या घड्याच्या वेळेस घालतो आपण, तशा प्रकारे फोल्ड करून फिगर दिली असेल किंवा फोल्ड करून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं असेल. ते कसं बघा. इंट्रोडक्शन. द क्वेश्चन फिगर कन्सिस्ट ऑफ डॉटेड लाईन्स. वन हॅज टू इमॅजिन द फिगर विच कुड बी फॉर्म बाय फोल्डिंग द फिगर ऑन द डॉटेड लाईन्स. आपल्याला एक पार्ट दिला असेल 4 पार्टपैकी, तो त्यापैकी त्यामध्ये डॉटेड लाईन्स किंवा वेगवेगळे फिगर्स दिले असेल किंवा काहीतरी दिला असेल तिथे, आणि तो आपल्याला विचार करायचा की ती फिगर ज्यावेळेस आपण पूर्ण ओपन करू तर ती कशी दिसेल आणि त्यानुसार आपल्याला जी आन्सर फिगर आहे ती शोधायची. इच फोल्ड फॉर्म्स द फिगर विच रिसेम्बल विथ वन पार्ट ऑफ द प्रिव्हियस अनफोल्डेड फिगर. म्हणजे समजा पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला हाफ सर्कल दाखवलेला आहे. ठीक आहे, तर हाफ सर्कल दाखवल्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये ते अनफोल्ड केल्यानंतर इकडनं पण एक हाफ सर्कल होईल. म्हणजे ते दोन्ही हाफ सर्कल मिळून काय करतील? सर्कल तयार करतील. अशा पद्धतीने तुम्हाला त्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू आपण क्वेश्चन डायरेक्टली, त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल. बघा, एक्सरसाइज फोल्डेड फिगर मॉडेल क्वेश्चन. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? विच फिगर इज फॉर्म व्हेन द क्वेश्चन फिगर इज अनफोल्डेड इन द डॉटेड लाईन्स. आता डॉटेड लाईननुसार जर अनफोल्ड केली ही फिगर तर आपल्याला कोणती फिगर तयार होईल हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण चेक काय करूयात? आपण चेक करूयात इथे बघा, हा सर्कलचा
90%चा पार्ट दाखवलेला आहे. म्हणजे इथे ज्यावेळेस 180 डिग्रीमध्ये जाईल तो, तर इथे काय होईल, हाफ सर्कल तयार होईल ऑब्वियसली डायरेक्टली. ठीक आहे, तर हाफ सर्कल चेक करा सगळ्या फिगरमध्ये आहेत का, तर याच्यात आहे, सगळ्यात हाफ सर्कल आहे. पण ज्यावेळेस ही फिगर इथे आल्यानंतर परत ही आपण खाली अप डाऊन अप साईड डाऊन चेंज करू तिच्यामध्ये, म्हणजेच हिच्या ह्या पार्टचा इथे काय राहील, वॉटर रिफ्लेक्शन राहील. आणि वॉटर रिफ्लेक्शन म्हटल्यानंतर इथे पण हाफ सर्कल यायला पाहिजे. ठीक आहे, इथे पण काय यायला पाहिजे, हाफ सर्कल यायला पाहिजे. पण तुमच्या आन्सर चॉईसच्या काही फिगरमध्ये हाफ सर्कल नाही आहे, म्हणजे या फिगरमध्ये हाफ सर्कल नाही, म्हणजे ती फिगर काय झाली, कट होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर आता इथे हा एक ट्रायंगल दिसतो, राईट हँड साईडचा ट्रायंगल दिसतो तुम्हाला, राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर हा ट्रायंगल इकडे सुद्धा असाच ॲज इट इज बनेल. ठीक आहे, आता इथे फिगर मला पूर्ण असा काढता येत नाही आहे. आणि त्यानंतर इथे असा आणि असा बनेल. ठीक आहे, म्हणजेच तो ट्रायंगल कसा असेल, उभा ट्रायंगल असेल, 4 ट्रायंगल्स म्हणजेच क्वाड्रिलॅटरल बनेल तो. आता इथे क्वाड्रिलॅटरल प्रत्येक ठिकाणी बनलेला आहे, पण या सेकंड नंबरच्या फिगरमध्ये बनला नाही, म्हणून ती पण फिगर काय झाली, कॅन्सल झाली. आता राहिल्या फक्त 2च फिगर. त्यापैकी 2 फिगरमध्ये जर तुम्ही विचार करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक सोपा आणखीन इथे क्लू सापडेल. इथे तुमचा क्लू शोधायचा आहे फक्त, तुम्हाला जास्त काही वेगळं काही शोधायचं नाही आहे. बघा इथे ही जी फिगर आहे अशीच इथे तयार होईल, बरोबर आहे. आणि जी इथं तयार होईल त्यानंतर इथे खालच्या डाऊन साईडला पण तयार होईल आणि इथे पण तयार होईल, कारण ज्यावेळेस तुम्ही वॉटर रिफ्लेक्शन घ्याल त्यांना तसं वॉटर रिफ्लेक्शन घेताना तयार होईल. पण ती या फिगरमध्ये तयार झाली का बघा बरं, इथे या फिगरमध्ये काहीच दिसत नाही, म्हणजे ही फिगर पण काय झाली, तुमची निग्लेक्ट होऊन जाईल. आणि 3rd नंबरची फिगर तुमची काय होऊन जाईल, आन्सर फिगर होऊन जाईल. बघा तुम्ही जर तसा इमेजिन करून एखादं कागदावरती जर ही फिगर काढण्याचा प्रयत्न केला अशा, आणि त्या फिगर काढल्यानंतर त्याला जर फोल्ड करून असं तयार केलं तर तुम्हाला ही फिगर 4 नंबरची मिळेल. ठीक आहे, इथं फोल्ड कसं केलं ते पण लक्षात येईल तुम्हाला. फर्स्ट या साईडला फोल्ड केलं आहे आणि त्यानंतर मग पूर्ण हे दोन्ही पार्ट कुठे फोल्ड केलेत, खालच्या साईडला, म्हणजे वॉटर रिफ्लेक्शन तयार केलं त्यांचं, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला ही फिगर मिळेल. एक येते लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. अ सेट ऑफ क्वेश्चन फिगर इज शोन इन द विच द सेंट्रल पार्ट इज कट अँड द पेपर इज फोल्डेड. हाऊ विल पेपर लुक लाईक वेन द फोल्ड इज अनफोल्डेड. ठीक आहे, पेपर फोल्ड केलेला आहे, तो अनफोल्ड केल्यानंतर तो कसा दिसेल त्यांनी विचारला आहे. आता सगळ्यात पहिले हा जर अनफोल्ड केला तर हा जो हाफ डार्क सर्कल आहे तो इथे येऊन जाईल. ठीक आहे, ती इथे कोणत्या फिगरमध्ये नाही आहे ते चेक करा. आता या फिगरमध्ये सुद्धा नाही आहे, यात पण नाही आहे, यात पण नाही आहे. संपलं, तुमचं ॲन्सर झालं, मिळालं तुम्हाला फर्स्ट नंबरची फिगर करेक्ट आहे. बाकीचं चेक करायचं असेल तर करू शकता. आता इथे या साईडला ज्यावेळेस तुम्ही फोल्ड कराल तर तो हाफ सर्कल इथे पण येईल, इथे पण येईल. ठीक आहे, तर कोणत्याच फिगरमध्ये इथे हाफ सर्कल नाही आहे. ठीक आहे, आणि इथे पण येईल, म्हणजे बघा हाफ सर्कल किती पाहिजे आपल्याला, 4 पाहिजे, आणि त्या आन्सर चॉईस फर्स्टमध्ये 4 आहे. ओके, याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की जास्त त्याला शोधायची गरज नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे पण तसाच क्वेश्चन दिलेला 2017च्या पेपरमधला क्वेश्चन आहे. यामध्ये एकच ट्रिक आहे शोधण्याची, सगळ्यात सोपी सांगतो तुम्हाला. बघा इथे जो दिसतोय ना तुम्हाला, हा एक क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर दिसतोय. ठीक आहे, स्क्वेअर दिसतोय ना. आता हा स्क्वेअर ज्यावेळेस फोल्ड होईल या साईडला गेल्यानंतर त्याची मिरर इमेज बनेल, म्हणजे इथे पण असाच छोटासा स्क्वेअर बनेल तो. ठीक आहे, असा स्क्वेअर बनला, तिथे मला काढता येऊन नाही लागलं ते. तर तो म्हणजे जसं की असं या साईडनं आहे ना, तर सेम असा या साईडनं पण बनेल. आणि त्यानंतर ही फिगर ज्यावेळेस खालच्या बाजूला आपण फोल्ड करू म्हणजे त्याचे वॉटर रिफ्लेक्शन होईल, तर वॉटर रिफ्लेक्शन नंतर असा होईल तो, आणि हा पूर्ण डार्क असेल. ठीक आहे, तर असा पूर्ण स्क्वेअर तयार झालेले फिगर चेक करा. यामध्ये सर्कल तयार झाला म्हणून ही फिगर कट होऊन जाईल, यामध्ये सर्कल तयार झाला म्हणून ही फिगर पण कट होईल. आता यामध्ये हाफच पार्ट तयार झाला त्याचा म्हणून ही पण फिगर काय होऊन जाईल, कट होऊन जाईल. त्यानंतर लास्ट फिगर जी आहे इथेच फक्त क्वाड्रिलॅटरल तयार होतोय आणि तो स्क्वेअर आहे, म्हणून 4 नंबरची फिगर काय आहे, आन्सर चॉईस आपलं करेक्ट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. बाकीच्या गोष्टीसुद्धा चेक करू शकता, तुम्हाला चेक करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण हा सगळ्यात जबरदस्त क्लू आहे आपल्याकडे, म्हणून आपण सरळ डायरेक्टली त्याच्याकडेच घेतलं. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4मध्ये एक लक्षात घ्या, ही फिगर ज्यावेळेस इकडे फोल्ड होईल आता, तर या साईडला फोल्ड होताना इकडे सुद्धा एक ट्रायंगल बनेल आणि इथे डॉट बनेल त्याचा. ठीक आहे, इथे काय बनेल, डॉट बनेल. अरे काय नाही आहे. ठीक आहे, तर इथे सुद्धा हा जसा डॉट आहे तसा इथे पण डॉट बनेल. आता ही फिगर ज्यावेळेस या साईडला फोल्ड होईल तर इथे सुद्धा काय होईल, असा इथे एक ट्रायंगल, इथे डॉट, आणि इथे एक ट्रायंगल, इथे डॉट, म्हणजे प्रत्येक साईडला 2-2 डॉट आणि तो ट्रायंगल असेल. बघा इथे 2 डॉट ट्रायंगल, 2 डॉट ट्रायंगल, 2 डॉट ट्रायंगल आणि 2 डॉट ट्रायंगल, सगळ्या साईड 2 डॉट आणि ट्रायंगल दिलेत. आता हे डॉट पूर्ण आहेत. जर हाफ डॉट असते म्हणजे हाफ सर्कल असते तर ही फिगर आन्सर चॉईस असली असती, पण इथे ही आन्सर चॉईस नाही आहे. आन्सर चॉईस आहे फर्स्ट नंबर. 2018 प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, फर्स्ट नंबरची चॉईस काय करेक्ट आहे. इथं तुम्ही एक्सप्लेनेशन त्याचं चेक करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये एक्सरसाइज 11.3 पण सोडवायची आहे. आज तुमचा आपण 3 सब टॉपिक घेतले, त्यामध्ये एक्सरसाइज 11.3
11, 11.2 आणि 11.3 तुम्हाला पूर्ण कायच करायचं आहे, कंटिन्युअसली सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर हे सोडून झाल्यानंतर आपण नंतरच्या पिरियडमध्ये लगेच याच्यावरती डिस्कशनसुद्धा ठेवणार आहोत. तर सगळ्यांनी गुगल मीटवर होणाऱ्या तासाला हजर राहायचं आहे. ठीक आहे. आता हा टॉपिक झाल्यानंतर फिगर ॲनालिसिसमध्ये आपल्याला हिडन फिगर ही टॉपिक घ्यायचा आहे. अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.